अक्षरशः माझीच माणसं शेण खातायत आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे. दिल से ना ऐसे हर्ट करती है। क्या पता है क्या, जिनकी लायकी नहीं होती ना, उनको जब हम प्यार देते ना उनकी लायकी से ज्यादा, तब ये भुगतना तो है. अब प्रॉब्लम ये है कि अगर हम नॉर्मल बंदे हो तो इतना बाहर चीजें नहीं होती, लेकिन जब आप एक लेवल पे आ जाते हो ना, आप जैसे कि अभी जो चल रहा है, तो ये सब बहुत नॉर्मल है. और इन लोगों को अक्कल चाहिए कि ये किस व्यक्ति का नाम रिप्रेजेंट करते हैं, इनको क्या बोलना चाहिए, इनको कहाँ पे रुकना चाहिए, है की नाही. वैसे देखा जाए तो सही है। काय बोलू, जाऊ दे, हा टॉपिक नको. नहीं, वो माझं डोकं आउट जाने होत दो आहे टॉपिक श्रीमान नहीं भाई, म्हणून मी लेकिन लांब राहतो लेकिन बाबा. ऐसा है कि यार एटलीस्ट देखो यार, हम मैं श्रीमान भाई, मैं अपनी बात करूंगा, मैं किसी और की बात नहीं करूंगा, ठीक है। एक रिस्पेक्ट रहती है कहीं ना कहीं दिल में, बहुत बड़ी वाली एकदम। और वो रिस्पेक्ट है, मैं आपको वो तो रिस्पेक्ट गुरुजी नहीं मानता होती. देख जेरी, जो व्यक्ति रिस्पेक्ट करते हैं ना, वो निस्वार्थी होते हैं. उनसे जैसे कि अगर एग्जाम्पल के तौर पे अगर तुम मेरा और लियोन भाई का रिलेशन दो एग्जाम्पल के तौर पे, क्योंकि मैं हाँ किसी और का नाम लूंगा तो पता नहीं वो उसको हाँ राग हाँ, आया नहीं सही आया है पता सही नहीं. है, लेकिन समझ गया लियोन भाई समझ को गया। अगर मैं उनके किसी भी मैसेज का रिप्लाई नहीं दूंगा, कभी भी नहीं दूंगा, तो भी उनका नेचर यही रहने वाला है कि श्रीमान भाई रिप्लाई क्यों नहीं दे रहे हो आप, गुस्सा हो, प्रॉब्लम है. वो किसी थर्ड पर्सन से जाके नहीं बोलने वाले, या कुछ नहीं बोलेंगे वो, या फिर वो शांत हो जाएंगे कि वो वेट करेंगे कि कब श्रीमान रिप्लाई देगा, तब अपन रिप्लाई का जवाब दे देंगे. कोई दिक्कत नहीं, चाहे 1 साल में दे दो. 1 साल के बाद अगर मैंने उनको रिप्लाई दिया तो वो मुझे प्यार से और इज्जत से ही जवाब देंगे, रागा गुस्सा वगैरह नहीं करेंगे. वो रिस्पेक्ट मेंटेनेंस, वो बॉर्डर, वो हर चीज है ना, वो सब में नहीं होती. लोगों का है ना, कैसा होता है पता है क्या, लोगों को अपेक्षा बहुत बढ़ने लग जाती है, जबकि ऑलरेडी इससे पहले भी अगर हम दोस्त थे, फर्ज करो कि तुम और मैं दोस्त हूं, मैं पहले भी ऐसा ही हूं, हाँ और अब मैं हो गया हूँ श्रीमान लेजेंड. ओके, तुम हो, तुम्हारी चल रही है लाइफ, लेकिन अब तुम्हें अपेक्षाएं बढ़ रही है, और वो मैं अपेक्षा करूंगा नहीं क्योंकि मैं पहले से ऐसा हूं. तो फिर तुम्हें दुख होने लगता है चीजों को लेके, बिना वजह की दुख, मतलब कुछ समझ में नहीं, मेरा उसमें कुछ है ही नहीं. लेकिन मुझे मैंने मेरा एक चीज उसमें कुछ नोटिस की है लुकआउट ही नहीं श्रीमान है, भाई, फिर भी लोग. हाँ, आप है ना बहुत ही मतलब है ना, जपते लोगों को, बहुत और नाही मतलब बहुत नाही एक भावा, आता मी सांगतोय, मस्करी नाही, आई शपथ भावांनो, अक्षरशः ना, म्हणजे चॅट मी तुम्हाला सांगतो, अक्षरशः ना डोक्याचा छळवाच चालू आहे लोकांकडनं, काही लोकांकडनं, कारण नसताना इसको रिवाइव देना गोले पर्सनल लाईफ बद्दल टॉपिक. माझा तर कशात लुकआउट नसतो, तरी माझ्याबद्दल यांच्यात टॉपिक का चालतात. आणि विशेषतः 1-2 पोरं आहेत, नाव मला नाही घ्यायचं कोणाचं, कारण मला माहिती आहे तुम्ही खवळलेले, तुम्ही पण माझ्यासारखेच खवळलेले सध्या, तर मला कोणाचं नाव नाही घ्यायचं. पण अक्षरशः माझीच माणसं शेण खातायत आणि ही लज्जास्पद गोष्ट आहे. म्हणजे माझ्यासाठी माझ्या दादानी केलेले त्या टायमाला जेव्हा मी स्ट्रगल करत होतो, त्यांनी मला जे 7,000 रुपये दिलेले, ते आज पण माझ्यासाठी 7,00,000 रुपये या लेवलचे आहेत, आणि ते मी आयुष्यभर डोक्यात ठेवणार, किती काय झालं तरी. मला माझ्या लाईफमध्ये कोणी थोडीशी जरी एफर्ट्स दिलेत, मला राणे बोलला होता की तुला बिझनेस टाकायचा आहे, माझ्याकडे 40,000 आहेत, यात तू करू शकतोस का. आयुष्यात कधी विसरणार नाही, कधीच नाही विसरू शकत. ह्या लोकांना कुठे कमी पडते मला कळत नाही, आणि विसरतात कुठे मला ते कळत नाही. इतकं प्रेम देऊन, इतका जीव लावून, निच्चडपणा त्यांच्या रक्तात आहे, अशी काही लोक आहेत या जगात, आणि मला कंटाळा आलाय लोकांचा, मस्करी नाही. त्यामुळे मी हारलोय, आणि मला बोलायचंच नाही कोणाबद्दल. ज्यांना जे करायचं ते करायचं, कारण मी जर आता घुसलो नाही याच्यात, तर भावा मी खूप नुकसान करेल कोणाचं, मस्करी नाही. आयला म्हणजे मस्करी नाही, कसं आहे, मला अक्षरशः चिखलात उतरायला लावताय ती लोक. अरे लाईफ कुठे चाललंय, इथे छान छान बाप्पाचं दर्शन, ही बांधिलकी फॅमिली, इतक्या मोठ्या लेवलची, आज आपण कुठेला आलोय, लोकांनी काय केलं पाहिजे त्या नावाचं, की चल आपला भाऊ हे करतोय, आपण हे करू, आपला दादा ते करतोय, आपण हे करू. काय नाही, यांचं भलतच चाललंय जे ऐकची यांच्या, तर डोक्यात जात आहेत का रे चेतन. जाने दो अभी। मैं बोल ना. मैं जान दो ना मैं क्या बोलता हूँ चमन भाई, कल फिर नहीं आने वाले चमन भाई, कहाँ जा रहे हो? नहीं टॉपिक निकाला, मैं तो निकाला भी नहीं पूरे स्ट्रीम में, अरे मुझे इंटरेस्ट भी नहीं इस जाने टॉपिक दो, बीपिक में. छोड़ो यार, माय बैड यार, मैं भी है ना थोड़ा सा हो गया था. मैं क्या बोल रहा हूँ चमन भाई, सुनो ना, कल कहाँ जा रहे हो? जास्त नाटकं केली तर तोडायचं. तर तोडातोडी नाही अबे आप- चेतन, आता मी तुला म्हणतो, मी आहे ना कुठे जा रे हो? तोडातोडी आपण करणारी माणसं आता नाही आहोत, आता म्हणजे नाही आपण राहिलो. नाहीच आहोत, पण डायरेक्ट मग पोलीस कंप्लेंट, दुसरा ऑप्शन नाही भाऊ, शांतपणे. आता एखाद्याला त्याची लायकी दाखवा, आणि तुला माहिती आहे आपल्याला आपल्या ओळखी आता कुठल्या लेवलच्या गेलेल्या आहेत, मी हो. सरळ सरळ कंप्लेंट करणार, मला हा असा त्रास आहे, या गोष्टी बोलल्या जातात, अननेसेसरी हा त्रास आहे, तर बघा काय ते फ्रॉड केलेला आहे, हे केलेलं आहे, सगळं सगळं येणार अंगावर, मग काही त्रास नाही भाऊ, मग मी काही बघणार नाही. मी अक्षरशः काय करतोय मी माहितीये का भावांनो, की जुन्या काळात
कधीतरी प्रेमाने बोललेल्या गोष्टींमुळे मी आत्ताचा सगळा त्रास आहे ना तो सहन करतो. पण हे माझंच स्वभाव चुकीचं आहे. तेवढा तो कोणाला फ्रीडम नाही दिला पाहिजे. एखादा जर घातकी आहे तर तो घातकी आहे. असा विषय तो. 101 मूर्ख पडलेले मला हसायला येतं रे अक्षरशः. काय लोकं जी बाहेरची आहेत ती येऊन सांगतात, की "अरे काय चाललंय श्रीमान, हे व्यक्ती काय बोलतायत बाहेर, यांना समजव." उगाचच अननेसेसरी बोललं जातंय सगळं. थांबव यांना. हे असं बोलतायत लोकं मला. अरे मी कसा थांबवू? मी नाहीच आहे त्या टॉपिकमध्ये. आता मी ज्याच्यात पिक्चरमध्ये नाही ते माझ्याबद्दल का बोलतायत? सिंपल. और क्या है दोस्तों, अपने को प्रोग्रेशन में जाना है, अपने को आगे बढ़ना है और ये इसी एक चीज पे अटके पड़े हैं। हास्यास्पद है कि अपने को क्या करना। भाई हर एक का अपना अपना लाइफ है। मैं यहाँ पे जो कर रहा हूँ मैं तो कर रहा हूँ, मेरा फोकस इधर है। अगर कोई दूसरा उसके लाइफ में नहीं कर पा रहा है तो वो फ्रस्ट्रेशन में दूसरों का नाम लेके फिर बिना वजह का ये आग लगाना, ये टॉपिक, ये क्या है, कितनी बेसिक टिम्ब टिम्ब चीजें है ये। अक्षरशः मूर्खाचा बाजार चाललाय. आई पण मला बोलली, "अरे काय झालं?" मगाशी तो विषय चालला होता चेतन ना तेव्हा. मी बोललो, "काय नाही नॉर्मल." हो, आई हो. बोलते, "अरे तुझ्या पाठी काय लागलाय हा त्रास? हां? हे काय त्रास आहेत?" म्हणलं, "काय नाही चालायचंच." त्याला संपवणं इज बेटर दॅन होल्ड. अरे विषय नाहीच आहे किरण बा. आपण आता मला एक सांग, नहीं 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 की नहीं डीके आणि दीपकचा काहीतरी मॅटर आहे कुठल्या तरी गोष्टीवरनं आणि माझा त्यात टॉपिकच नाहीये. मग माझा का चाललाय त्यांच्यात टॉपिक? मी नाहीच आहे कोण तर. तुमचं तुमचं बघा, एकमेकांना उपट्या टाका, नाहीतर निघून जा, काय पण करा. नाही नाही, माझा मी टॉपिक बद्दल का बोलणं? हम्म. मग ह्यांच्या दोघांमध्ये जो टॉपिक चाललाय तो गोलेमोन येऊन मला सांगतोय, की असा असा विषय झाला श्रीमंत भाऊ. अरे तुमचा टॉपिक का घेतला जातोय? त्यांचं चाललं होतं. उगाच तुम्हाला घेतला जातोय. आणि हे सगळं बोलत असताना नन्याने ऐकलंय. मग नन्या जाऊन पाशाभाईला बोलला. पाशाभाई जाऊन ऋतुराजला बोलला. ह्यांच्यामध्ये ते टॉपिक चाललेत. मग ह्यांचे टॉपिक दोघांचे राहिले बाजूला, माझ्याबद्दलच चर्चा चालू आहेत. पण ह्यांच्या चर्चा चाललेत त्याचं काय बेसलाईनच नाहीये, अर्थही नाही त्या चर्चा. त्या चालणार थांबणार पण उगाचच. अरे कशासाठी? अरे अक्षरशः हास्यास्पद चालल्या त्या गोष्टी. आणि मला तोच राग येतो. लास्ट टाइम मी बोललो होतो, की हे सगळं बंद करा. एकमेकांबद्दल बोलणं, गॉसिप्स करणं हे सगळं बंद करा. आपापली लाईफ बघा काय चाललंय. आणि मुद्दा काय माहितीये का, यांना अख्खा पाया बांधून दिलाय, सगळं करून दिलंय, पण हट, काही अर्थ नाहीत. शून्य चालेल, शून्य. ईडी ईडी झालेत. मेरे को क्यों तोड़ा? अरे बाबा तो ऐसे मेरे को भी तोड़ा अरे है. मुझे लग रहा है अरे ये वो सब उदाहरण दिया है ऐसी. ये उदाहरण समझा रहे, मैं मजाक हाँ. कर रहा हूँ. ठीक है.